नमस्कार मंडळी, वेलकम टू our channel Jnansagar Spoken English. In this video we are going to discuss some adverbs of degree. Okay, गण्या काय शिकायचं आहे? काही adverbs of degree. प्रिवियस व्हिडिओ मध्ये आपण adverbs of degree काय असतात ते शिकलो. या व्हिडिओ मध्ये एक्झाम्पल्स घ्यायचे आपल्याला. कशाचे गण्या? adverbs of degree चे. So let's have a look. Adverbs of degree. Adverbs of degree आपल्याला शिकायचं आहे. आता गण्या adverbs of degree म्हणजे काय असते ते आपल्याला समजलं पाहिजे, लक्षात पाहिजे. adverbs of degree कशा कोणत्या वर्ड्सला adverbs of degree म्हणायचं हे समजलं पाहिजे, तर जमन भजन गण्या मन्या शिल्पी लक्षात ठेव. आता लक्षात घ्या, adverbs of degree काय करत असतात, कशाबद्दल सांगत असतात. तर adverbs of degree modify a verb, an adjective or another adverb. तीन गोष्टीबद्दल adverbs of degree सांगत असतात. एक वर्ब बद्दल सांगतात, ऍडजेक्टिव्ह बद्दल सांगतात आणि दुसऱ्या adverbs बद्दल सुद्धा सांगत असतात. म्हणजे ऍक्च्युअली ते काय सांगत असतात, ओके, कशा प्रकारे त्यांना डिस्क्राइब करत असतात. ओके, दे टेल अस, ओके, द strength, you know strength or intensity, okay, strength or intensity, okay, intensity of an adjective, a verb or another adverb. Adverbs of degree हे कशाबद्दल सांगत असतात, काय सांगत असतात? इंटेन्सिटी, द स्ट्रेंथ और इंटेन्सिटी ऑफ एन ऍडजेक्टिव्ह, अ वर्ब और अनदर एडवर्ब. ओके, इट मीन्स दे शो, ते दाखवतात काय दाखवतात गण्या? हाऊ मच, दे शो हाऊ मच और टू व्हॉट एक्सटेंट, अशा प्रकारे ते दाखवण्याचं काम करत असतात. म्हणजेच ऍडवर्ब्स ऑफ डिग्रीला अंडरलाईन केलेलं असेल गण्या वाक्यामध्ये आणि एक मार्काचा प्रश्न विचारत असतात, फ्रेम अ WH टाइप क्वेश्चन टू गेट अंडरलाईन वर्ड ॲज अन आन्सर. तर तेव्हा मग आपल्याला माहित पाहिजे अंडरलाईन केलेला शब्द कोणता आहे. समजा ऍडवर्ब ऑफ डिग्री आहे, समजा ऍडवर्ब ऑफ डिग्रीला अंडरलाईन केलेलं असेल तर प्रश्न कशाने विचारायचं? हाऊ मच ने विचारायचं. ओके, और टू व्हॉट एक्सटेंट और इन व्हॉट डिग्री यांनी प्रश्न विचारावा लागेल गण्या, तरच एक मार्क भेटते. तर हे लक्षात ठेवा लागेल ना. ऍडवर्ब्स ऑफ डिग्री कोणते आहेत आणि ते नेमकं काय दाखवत असतात. तर आपण विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल आपण काही एक्झाम्पल्स घेणार आहोत आणि एक्झाम्पल्स द्वारे आपण समजून घेणार आहोत. तर चला आता पहिलं एक्झाम्पल बघा. हा जो व्हेरी आहे, व्हॉट काइंड ऑफ वर्ड इज व्हेरी? आता माहित पाहिजे ना, हा व्हेरीला नाउन म्हणतात की प्रोनाउन म्हणतात का ऍडजेक्टिव्ह म्हणतात का आणखी काही म्हणतात, ते माहित पाहिजे आपल्याला. तर हा एक ऍडवर्ब ऑफ डिग्री आहे. काय आहे गण्या? ऍडवर्ब ऑफ डिग्री. याचा मराठीत अर्थ होत असतो फार. काय होत असतो? फार. मीन्स अ लॉट असा अर्थ होत असतो. ओके, फार या अर्थाने इंग्रजीमध्ये आपण ऍडवर्ब ऑफ डिग्री व्हेरी यूज करत असतो. ओके, तर एक्झाम्पल बघा. द tea
इज व्हेरी हॉट. टी नाऊन आहे, तो कसा आहे? टी गरम आहे, गरम. पण हा व्हेरी आता काय सांगत आहे? द टी इज व्हेरी हॉट. तुम्ही चहा आणून दिला आणि तो लासला नाही ना, कप गरम आहे खूप, तर मी काय म्हणणार? द टी इज व्हेरी हॉट. इथं हॉट जो वर्ड आहे तो एक ऍडजेक्टिव्ह आहे. कशाबद्दल सांगत आहे गण्या? या चहा बद्दल सांगत आहे ना रे, की चहा कसा आहे. युअर आन्सर विल बी हॉट. मीन्स हॉट हिअर डिस्क्राइब द नाउन द टी. हॉटने कोणाला डिस्क्राइब केलेलं आहे? कशाबद्दल हॉट शब्द सांगत आहे? तर टी बद्दल सांगत आहे. टी तर नाउन आहे, म्हणजेच हॉट हे एक ऍडजेक्टिव्ह आहे. मग आता चहा दिलेला आहे तो गरम आहे, पण किती आहे? किती गरम आहे असं कोण सांगत आहे? हा व्हेरी सांगत आहे आपल्याला. व्हेरी कोणाबद्दल सांगत आहे? ऍडजेक्टिव्ह बद्दल सांगत आहे. हाऊ मच हॉट इज द टी. हाऊ मच हॉट इज द टी असा तुम्हाला प्रश्न तयार करावा लागेल. तेव्हा तुमचं आन्सर काय येणार? ऍडव्हर्ब ऑफ डिग्री व्हेरी येणार. काय येणार? व्हेरी. ओके, मीन्स हिअर व्हेरी इज ऍडव्हर्ब ऑफ डिग्री अँड इट टेल्स अस, व्हेरी टेल्स अस अबाउट ऍडजेक्टिव्ह हॉट. ओके, एखादं दुसरं एक्झाम्पल घेऊ. ही रन्स व्हेरी फास्ट. आता बघा या वाक्यामध्ये ही रन्स, ही हा सब्जेक्ट झाला. रन करण्याची काय करत आहे? क्रिया करतो तो. धावण्याची क्रिया करतो म्हणजे रन हा वर्ब झाला. मग आता तो धावतो. कसा धावतो गण्या? ही रन्स फास्ट. तो वेगाने धावतो. तो वेगाने धावतो. ही रन्स फास्ट. ओके, मग आता धावण्याच्या क्रियेबद्दल कोण सांगत आहे? इथे फास्ट सांगत आहे. मीन्स हा फास्ट काय झाला? एक ऍडवर्ब झाला. काय झाला? एक ऍडवर्ब. आणि तो फास्ट ऍडवर्ब काय सांगत आहे? की तो धावण्याची क्रिया कशा प्रकारे करतो, कशा प्रकारे धावतो, तर हे कोण सांगत आहे? फास्ट सांगत आहे. म्हणजेच फास्ट इज ऍडवर्ब ऑफ मॅनर. मग आता वेगाने धावतो, पण किती वेगाने धावतो? किती वेगाने धावतो? एकदम हळूहळू धावतो का मीडियम मध्ये धावतो की खूपच फास्ट धावतो, जास्तच वेगाने धावतो? तर हे कोण सांगत आहे? हा व्हेरी सांगत आहे. म्हणजे हाऊ मच फास्ट डज ही रन. तो किती वेगाने धावतो? किती वेगाने धावतो? युअर आन्सर विल बी व्हेरी. म्हणजेच इथे हा व्हेरी जो ऍडवर्ब आहे तो कोणाबद्दल सांगत आहे? एका ऍडवर्ब बद्दल सांगत आहे. फास्ट ऍडवर्ब बद्दल सांगत आहे. म्हणजेच हा सुद्धा एक काय होणार? ऍडवर्ब होणार. सो दिस इज अगेन ऍडवर्ब. पण कोणता ऍडवर्ब होणार? ऍडवर्ब ऑफ डिग्री. कारण तो दुसऱ्या ऍडवर्ब बद्दल सांगत आहे, म्हणून व्हेरी हा एक ऍडवर्ब ऑफ डिग्री आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की व्हेरी ऍडजेक्टिव्ह बद्दल पण सांगतो आणि दुसऱ्या ऍडवर्ब बद्दल पण सांगत असतो. ओके, म्हणून त्याला ऍडवर्ब ऑफ डिग्री असं म्हणतात. तर हा झाला व्हेरी. ओके, त्याच्यानंतर दुसरा आता बघणार आहोत TOO2. TOO2. टूचा अर्थ खूपच, खूपच असा होत असते. खूपच होत असते. ओके, मीन्स मोर दॅन राईट अमाउंट. मोर दॅन राईट अमाउंट or more than right amount असं कोण दाखवत असते? टू दाखवत असतो. मीन्स इम्पॉसिबल फॅक्ट. इम्पॉसिबल. ओके, सो मोर दॅन राईट अमाउंट आपण म्हणू शकतो. ओके, आता इम्पॉसिबल कसं आहे लक्ष द्या. बरेच विद्यार्थी, बरेच लोक व्हेरी आणि टू हे दोघे सारखेच आहेत म्हणत असतात, पण ते सारखे नाही गण्या. व्हेरी आणि टू मध्ये खूप डिफरन्स आहे. टू हा सुद्धा एक ऍडवर्ब ऑफ डिग्री आहे, पण या दोघांमध्ये काय फरक आहे? फार आणि खूपच या दोघांमधला फरक काय? तर लेट अस अंडरस्टँड विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. आता मी म्हटलं ही स्पीक्स व्हेरी लाऊडली. He speaks very loudly.
ओके. आणि मी असं जर म्हटलं ही स्पीक्स टू लाऊडली, बघा एका सेंटेन्स मध्ये ही स्पीक्स व्हेरी लाऊडली आणि ही स्पीक्स टू लाऊडली, म्हणजे याचा अर्थ असा, किंवा आपण क्विकली घेऊ, लाऊडली म्हणण्यापेक्षा क्विकली पण घेऊ शकतो. ही स्पीक्स व्हेरी क्विकली, ही स्पीक्स टू क्विकली. आता लक्षात घ्या, इथं सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या रे. ही स्पीक्स व्हेरी क्विकली आणि ही स्पीक्स टू क्विकली. आता या दोघां व्हेरी क्विकली अँड टू क्विकली. ओके. आता याच्यामध्ये फरक घ्या, तेव्हा तुम्हाला दोघांमधला फरक समजणार. ओके. ही स्पीक्स व्हेरी क्विकली म्हणजे तो फारच क्विकली बोलतो, जलद, पटापट बोलतो. बट पॉसिबल टू अंडरस्टँड. लक्षात घ्या मी काय म्हणतो गण्या, लक्ष दे. आता व्हेरी क्विकली म्हणजे फारच पटकन बोलतो, फारच पटकन बोलतो म्हणजे बोलतो पटकन, पण पॉसिबल टू अंडरस्टँड, मी समजू शकतो जे काय तो बोलतो. बट ही स्पीक्स टू क्विकली. आता टू क्विकली म्हणजे खूपच पटकन बोलतो, म्हणजेच याचा अर्थ इम्पॉसिबल टू अंडरस्टँड. ओके. मीन्स टू क्रिएट सम प्रॉब्लेम. ओके. बट व्हेरी डझंट क्रिएट प्रॉब्लेम. व्हेरी हा प्रॉब्लेम क्रिएट नाही करत आहे, पॉसिबल असतं. ओके. इतकं असतं ते, पण पॉसिबल असतं. पण टू जिथं यूज केलेला आहे इम्पॉसिबल असतं, जास्त असतं, खूपच असतं, पण इम्पॉसिबल असतं. ती क्रिया आपण नाही करू शकत. म्हणजे अंडरस्टँड नाही, इथं अंडरस्टँड होऊ शकत नाही, इथं अंडरस्टँड होतो. तो जे काही बोलतो इतकं म्हणजे फार क्विकली बोलतो, पण ते आपण पॉसिबल आहोत कशासाठी, अंडरस्टँड होण्यासाठी. म्हणजे इथे प्रॉब्लेम क्रिएट करत नाही. पण टू क्विकली म्हटलं तो खूपच क्विकली बोलतो, मीन्स इम्पॉसिबल टू अंडरस्टँड. इथे प्रॉब्लेम क्रिएट जेव्हा होत असतो आपल्याला, म्हणजे जास्त, फारच, खूपच असं तेव्हाच म्हणायचं, म्हणजे तेव्हा टू ला यूज करायचा जिथं त्या गोष्टीमुळे आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होत असतो. इतकं जास्त असते की प्रॉब्लेम क्रिएट होत असतो, इम्पॉसिबल असतो. ओके. पण व्हेरी तेव्हा यूज करायचं जेव्हा खूप असतो, फार असतो एखादी गोष्ट. ओके. पण ती गोष्ट अंडरस्टँड होण्यास म्हणा किंवा करण्यास पॉसिबल असते. ओके. या दोन अर्थाने आपण अलग प्रकारे व्हेरी आणि टू यूज करत असतो. समजला डिफरन्स? व्हेरी मध्ये आणि टू मध्ये काय फरक आहे? व्हेरीचा अर्थ फार होत असते, टूचा अर्थ खूपच होत असते. फार आणि खूपच जवळजवळ सारखेच वाटतात, पण आपल्याला व्हेरी तेव्हा यूज करायचा आहे की जास्त आहे, तो फार क्विकली बोलतो, तो फार क्विकली पटकन बोलतो, पण पॉसिबल आहे अंडरस्टँड होण्यास, पॉसिबिलिटी आहे, म्हणजे पॉसिबल टू अंडरस्टँड, आपण समजू शकतो, शक्य आहे ते समजण्यास, इतका तो फास्ट आपल्या क्विकली बोलतो. ओके. पण जेव्हा मी असं म्हटलं की ही स्पीक्स टू क्विकली म्हणजे खूपच पटकन बोलतो, इथं मात्र मी टू यूज केलेला आहे, म्हणजेच इथं मी त्याचं बोलणं जे आहे ना ते अंडरस्टँड नाही होऊ शकत, मीन्स इम्पॉसिबल टू अंडरस्टँड. म्हणजे जिथं इम्पॉसिबल असते तिथं टू वापरायचा. ओके. अधिक, खूपच किंवा फार या अर्थाने. आणि जिथं पॉसिबल आहे पण फार या अर्थाने तुम्हाला व्हेरीचा यूज करावा लागेल. ओके. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन व्हेरी अँड टू. लक्षात ठेवायचं, व्हेरी हा पॉसिबल एक्सप्रेस करत असतो. ओके. फॅक्ट एक्सप्रेस करत असतो. पण टू हा काय करत असतो? इम्पॉसिबल थिंग एक्सप्रेस करत असतो, मीन्स ती गोष्ट करणे इम्पॉसिबल असते, इतकी खूपच असते, अशा अर्थाने टू तुम्ही यूज करू शकता. आता लक्षात घ्या, विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल लेट अस अंडरस्टँड. जसं बघा, द शर्ट इज टू शॉर्ट. द शर्ट इज टू शॉर्ट. शर्ट, ओके, शर्ट खूपच आखूड आहे.
म्हणजे इम्पॉसिबल टू विअर, म्हणजे टू इथं जर मी असं लावलं असतं द शर्ट इज व्हेरी शॉर्ट, द शर्ट इज व्हेरी शॉर्ट असं जर वापरलं असतं व्हेरी, तर काय झालं असतं, फार आखूड आहे. ओके, पण बट पॉसिबल टू विअर, आपण परिधान करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, थोडंफार असेल, ओके शॉर्ट, पण तो आपण विअर करू शकतो, म्हणजे पॉसिबल आहे. तेव्हा काय यूज करायचं, व्हेरी यूज करायचं. पण मी इथं आता टू यूज केलेला आहे. मग आता हा टू काय दाखवत आहे इथं, द शर्ट इज टू शॉर्ट, म्हणजे खूपच आखूड आहे, इम्पॉसिबल टू विअर, आय कांट विअर बिकॉज टू शॉर्ट, इट इज टू शॉर्ट, खूपच शॉर्ट आहे, म्हणजेच इम्पॉसिबल टू विअर मीन्स इट क्रिएट्स प्रॉब्लेम. जेव्हा एखादी गोष्ट प्रॉब्लेम्स क्रिएट करत असते, इतकी आहे, ओके, तेव्हा टूचा वापर करायचा. ओके, समजलं का नाही? तर कन्फ्युज व्हायचं नाही. व्हेरी आणि टू मध्ये जेव्हा प्रॉब्लेम्स क्रिएट होत असते, इतकं असतं, तेव्हा काय म्हणायचं, टू. आणि जास्त असतं, फार असतं, पण प्रॉब्लेम्स काहीच क्रिएट होत नाही, तेव्हा व्हेरी वापरायचं. सिंपल. ओके, तर दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊ. ओके, जसं ही रन्स टू फास्ट. आता बघा, ही रन्स टू फास्ट, तो खूपच वेगाने धावतो. इथं बघा, मी इथं पण एक्झाम्पल घेतो, ही रन्स व्हेरी फास्ट, तो वेगाने फार धावतो. बट पॉसिबल टू कॅच हिम, बट पॉसिबल टू कॅच हिम, पण मी त्याला पकडू शकतो. ओके, आता इथं काय अर्थ होत असते, ही रन्स टू फास्ट, तो खूपच वेगाने धावतो. ओके, म्हणजेच इथे इम्पॉसिबल टू कॅच हिम, त्याला पकडू शकत नाही, म्हणजे इतका तो वेगाने धावतो. ओके, सो दिस इज द मीनिंग ऑफ TOO. मग आता इथे सांगा, टू शॉर्ट, हाऊ मच शॉर्ट, टू शॉर्ट, हाऊ मच फास्ट ही रन्स. युअर आन्सर विल बी टू. म्हणजे इथं काय केलेलं आहे, टूने एका ऍडजेक्टिव्हचं मिनिंग मॉडिफाय केलेलं आहे आणि एका ऍडवर्बचं मिनिंग मॉडिफाय केलेलं आहे, म्हणून टू काय झाला आता, ऍडवर्ब ऑफ डिग्री. ओके, चला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढून टाका. त्याच्यानंतर आपण दुसरं बघणार आहोत, इनफ. ओके, समजलं का गण्या? व्हेरी आणि टू सारखे नाही आहे, बरं काढलं का स्क्रीनशॉट? चला आता दुसरं बघू. नेक्स्ट ऍडवर्ब ऑफ डिग्री, इनफ. तर आता आपण इनफ बघू. थर्ड इज इनफ. इनफचा अर्थ होत असते गण्या पुरेस, पुरेस. ओके, किंवा पुरेसा. ओके, राईट अमाऊंट. राईट अमाऊंट. इनफचा अर्थ होत असतो मराठीमध्ये पुरेसा, आणि त्याचं इक्वल मिनिंग म्हणजे तो नेमकं काय दाखवतो, इनफ काय दाखवतो होता, राईट अमाऊंट. जर आपल्याला एखादी गोष्ट आपण म्हणतो ना पुरेसा आहे, पुरेसा आहे, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं आहे. आता हा ऍडवर्ब ऑफ डिग्री पण आहे आणि एक डिटर्मिनर पण असतो. हा डिटर्मिनर पण आहे. डिटर्मिनर असताना ओके, लेस दॅन नीडेड असा अर्थ एक्सप्रेस करत असतो, म्हणजे जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा कमी आहे, गरज आहे त्याच्यापेक्षा कमी आहे असा अर्थ एक्सप्रेस करत असतो. बट इट दॅट टाइम इट टेल्स अस अबाउट नाउन. ओके, तो तिथे एक ऍडजेक्टिव्हचं काम करत असतो. ओके, नॉट ॲज ऍडवर्ब ऑफ डिग्री. ओके, तर ते एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, लक्षात घ्या. देअर isn't enough water in the bottle. आता लक्ष द्या, इथे कोणतं काम करत आहे. वॉटर हे नाउन आहे, वॉटर हे एक नाउन आहे आणि नाउनला डिटरमाइन करत आहे, म्हणजे नाउन बद्दल सांगत आहे. देअर इजंट इनफ वॉटर इन द बॉटल, म्हणजे बॉटल मध्ये पुरेसं पाणी नाही आहे, म्हणजेच पाणी बॉटल मध्ये किती आहे, अमाऊंट किती आहे, नाउन बद्दल सांगत आहे. मग इथे हा एक
नाउन बद्दल सांगत आहे आणि इथं क्वांटिटी किती आहे, अमाऊंट किती आहे असं सांगत आहे. म्हणून इथं हा एक डिटर्मिनरचं काम करत असतो. डिटर्मिनर लक्षात ठेवायचं. डिटर्मिनर म्हणजे नाउनच्या आधी जर येत असेल तर इनफ इज नथिंग बट डिटर्मिनर. आता आपल्याला शिकायचं आहे का इनफ हे ऍडव्हर्ब ऑफ डिग्री आहे हे आपल्याला शिकायचं आहे. म्हणजेच याचा अर्थ ऍडव्हर्ब ऑफ डिग्री तेव्हा होणार जेव्हा तो एक ऍडजेक्टिव्ह बद्दल सांगणार आणि एखाद्या ऍडवर्ब बद्दल सांगणार. ओके, तर आपण असे एक्झाम्पल घेऊ दोन. ओके, असे एक्झाम्पल घेऊ आपण. लक्ष द्या. द कॉफी इज हॉट इनफ. दिस इज द एक्झाम्पल. आता याच्यामध्ये बघा जेव्हा ऍज अ ऍडवर्ब ऑफ डिग्री म्हणून इनफचा वापर करतो तेव्हा तो इनफ मागे कुठे येत असतो, आपल्या ऍडजेक्टिव्हच्या मागे. असं नाही म्हणायचं द कॉफी इज इनफ हॉट, द कॉफी इज इनफ हॉट असं नाही म्हणायचं. लक्षात ठेवायचं द कॉफी इज हॉट इनफ. ओके, बट इट टेल्स अस अबाउट ऍडजेक्टिव्ह. पण सांगतो ऍडजेक्टिव्ह बद्दल, पण वापरायचं कुठं, त्याच्या मागे वापरायचं, मागून वापरायचं. ओके, हॉट इनफ, कोल्ड इनफ अशा प्रकारे वापरायचं. मग आता इथे द कॉफी इज हॉट. हॉट कशाबद्दल सांगत आहे गण्या, या कॉफी बद्दल, नाउन बद्दल सांगत आहे. म्हणजे हॉट काय झाला, आता एक ऍडजेक्टिव्ह झाला. मग आता हॉट आहे, गरम आहे, पण किती गरम आहे, इनफ. इनफ मीन्स राईट अमाऊंट, म्हणजे जेवढं पाहिजे, जेवढं मला गरम हवंय तेवढं आहे. इनफ, इनफ पुरेसं आहे, एवढं पुरेसं गरम आहे. पुरेसं गरम कॉफी आहे म्हणजे जेवढं मला गरम पाहिजे तेवढं आहे. तेव्हा आपण इनफ या ऍडवर्ब ऑफ डिग्रीचा वापर करत असतो. हाऊ मच हॉट इज द कॉफी, युअर आन्सर विल बी इनफ. म्हणजेच इनफ काय दाखवते इथे, हाऊ मच, इन व्हॉट डिग्री, इन व्हॉट डिग्री इज द टी हॉट, और हाऊ मच हॉट इज द टी, युअर आन्सर विल बी इनफ. म्हणजेच हा इनफ एका ऍडजेक्टिव्हला मॉडिफाय करत आहे. ऍडजेक्टिव्हची डिग्री सांगत आहे, इंटेन्सिटी सांगत आहे की गरम आहे, पण किती गरम आहे, जेवढा पाहिजे आहे तेवढा गरम आहे असा अर्थ एक्सप्रेस करत असतो. मग पुरेसा या अर्थाने इंग्लिश मध्ये तुम्हाला काय यूज करावं लागेल, ऍडवर्ब ऑफ डिग्री इनफ. ओके, ऍडवर्बचं सुद्धा मिनिंग मॉडिफाय करतो. ऍडवर्ब बद्दल पण सांगतो म्हणे, जसं बघा, जसं टॉम डिडंट स्टडी हार्ड इनफ. लक्षात घ्या रे, लय खतरनाक आहे, पण मजा येते का नाही शिकायला. तर टॉम डिडंट स्टडी हार्ड, टॉमने अभ्यास खूप केला नाही. म्हणजे डिडंट स्टडी हार्ड म्हणजे खूप मेहनत केली नाही, खूप जास्त काही अभ्यास केला नाही. मग हार्ड हा इथं काय आहे, डिडंट स्टडी हार्ड, हार्ड इज नथिंग बट ऍडवर्ब. पण किती हार्ड, किती हार्ड त्यानं अभ्यास नाही केला, इनफ, जेवढा पाहिजे होता तेवढा नाही केला. म्हणजे आता हार्ड या ऍडवर्ब बद्दल कोण सांगत आहे, इनफ सांगत आहे. हाऊ मच हार्ड डिडंट टॉम स्टडी, युअर आन्सर विल बी इनफ. म्हणजे त्यांना पुरेसा राईट अमाऊंट मध्ये काही अभ्यास केला नाही, खूप काही मेहनत केली नाही. ओके, म्हणून तो काय झाला, नापास झाला, टेस्ट मध्ये फेल झाला. सो टॉम डिडंट स्टडी हार्ड इनफ टू पास द टेस्ट. यू कॅन राईट हिअर टू पास द टेस्ट. म्हणजे टेस्ट पास होण्यासाठी त्याने पुरेसी मेहनत, पुरेसा अभ्यास काही केला, पुरेसा हार्ड अभ्यास नाही केला. ओके, पुरेसा अभ्यास नाही केला. सो टू पास द टेस्ट. ओके, सो हिअर इनफ इज नथिंग बट adverb of what, adverb of degree. Okay, it tells us here about hard adverb. Okay, so how much hard Tom didn't study, your answer will be enough. Okay, the next one is quite. चला आता quite बघू आता. ओके, QUIT क्विट होत असते आणि हा आहे quite. QUIT quite, याचा अर्थ होत असते थोडा. काय होत असते, थोडा किंवा मध्यम प्रमाणात आपण म्हणू शकतो. ओके, मध्यम प्रमाणात असं पण म्हणू शकतो किंवा थोडा पण म्हणू शकता. ओके, मध्यम प्रमाणात, मध्यम प्रमाणात. ओके, मीन्स सम बट नॉट मच.
थोडं पण जास्त नाही, म्हणजे थोडं जास्त नाही असा. बट नॉट व्हेरी मच पण म्हणू शकता, नॉट व्हेरी मच, नॉट व्हेरी मच. सम थोडा, परंतु बट नॉट व्हेरी मच म्हणजे फार जास्त नाही, थोडा असा अर्थ, किंवा थोड्या प्रमाणात असा अर्थ कोणाचा होत असतो, या क्वाईटचा होत असतो. आता क्वाईटचा इक्वल मिनिंग जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपण दुसरा व्हिडिओ घेणार आहोत. फेअरली होत असते आणि रॅदर पण होत असते, तर याची सर्कस आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. फेअरली वर्सेस रॅदर हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर आता क्वाईट हा सुद्धा काय सांगत असते, एका ऍडजेक्टिव्ह बद्दल सांगत असतो आणि एका ऍडवर्ब बद्दल सांगत असतो. सो लेट्स हॅव एक्झाम्पल. द मूवी इज क्वाईट इंटरेस्टिंग. काल गण्या मी मूवी पाहायला गेलो होतो आणि तो मूवी जो पाहिलेला आहे तो कसा आहे, क्वाईट इंटरेस्टिंग आहे, थोडा रंजक आहे. रंजक म्हणजे एकदम काही जास्त नाही, नॉट मच इंटरेस्टिंग, क्वाईट इंटरेस्टिंग म्हणजे थोड्या प्रमाणात, मध्यम प्रमाणात इंटरेस्टिंग आहे तो मूवी. ओके, तर अशा अर्थाने काय यूज करायचं गण्या, क्वाईट यूज करायचं. ओके, हाऊ मच इंटरेस्टिंग इज द मूवी, हाऊ मच इंटरेस्टिंग, किती इंटरेस्टिंग आहे, तर तुमचा आन्सर असणार क्वाईट. क्वाईट हे कशाबद्दल सांगत आहे गण्या, इंटरेस्टिंग या ऍडजेक्टिव्ह बद्दल सांगत आहे, म्हणून क्वाईट काय झाला आता, ऍडवर्ब ऑफ डिग्री. हाऊ मच इंटरेस्टिंग इज द मूवी, युअर आन्सर विल बी क्वाईट इंटरेस्टिंग. क्वाईट म्हणजे आता क्वाईट काय दाखवत आहे इथं, हाऊ मच दाखवत आहे. ओके, दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. दुसरं एक एक्झाम्पल, ही रीड्स क्वाईट क्लिअरली. तो बऱ्यापैकी मध्यम प्रमाणात क्लिअरली वाचतो. आता इथे तो वाचतो हा सब्जेक्ट झाला, हा वर्ब झाला, मग तो वाचण्याची क्रिया कशी करतो, क्लिअरली करतो. क्लिअरली म्हणजे स्पष्ट होते गण्या, स्पष्टपणे वाचतो. जसं तू वाचते का नाही स्पष्टपणे, तसाच अर्थ होत असते. ही रीड्स, तो वाचतो, वाचण्याची क्रिया करतो, पण कशी करतो म्हणजे कशा प्रकारे करतो, तर युअर आन्सर विल बी क्लिअरली. मग क्लिअरली काय झाला, मॅनर सांगत आहे की तो कशा प्रकारे वाचतो, तर क्लिअरली ऍडवर्ब ऑफ मॅनर झाला. पण क्लिअरली म्हणजे त्याचे प्रकार हे आहे ना, त्याची डिग्री आहे किंवा त्याचं इंटेन्सिटी आहे. क्लिअरलीची इंटेन्सिटी किती आहे किंवा त्याची स्ट्रेंथ किती आहे, क्लिअरली वाचतो, पण किती क्लिअरली वाचतो, तर असं कोण सांगत आहे, क्वाईट क्लिअरली म्हणजे थोड्या प्रमाणात क्लिअरली वाचतो. ओके, मग हाऊ मच क्लिअरली डज ही रीड, युअर आन्सर विल बी क्वाईट. मग इथं आता क्वाईट काय सांगत आहे, कोणाबद्दल सांगत आहे गण्या, एका दुसऱ्या ऍडवर्ब बद्दल सांगत आहे. क्लिअरली या ऍडवर्ब बद्दल सांगत आहे आपल्याला का तो क्लिअरली वाचतो, पण किती क्लिअरली वाचतो, डिग्री किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो स्ट्रेंथ. ओके, स्ट्रेंथ किंवा इंटेन्सिटी क्लिअरली या ऍडवर्बची कोण सांगत आहे, क्वाईट सांगत आहे. म्हणून क्वाईट हा काय झाला, ऍडवर्ब ऑफ डिग्री. हाऊ मच क्लिअरली डज ही रीड, युअर आन्सर विल बी क्वाईट, थोड्या प्रमाणात. ओके, त्याच्यानंतर लास्ट आहे गण्या एक्स्ट्रीमलीचा अर्थ होत असतो अतिशय. ओके, याचा अर्थ होत असतो व्हेरी पेक्षा स्ट्रॉंगर आहे, व्हेरी. ओके, जसं आता चहा दिला तो अतिशय गरम आहे. सो आय कॅन से द टी इज extremely hot. Okay, the tea is extremely hot. चहा अतिशय गरम आहे. I can't take, मी नाही घेऊ शकत, मी नाही पिऊ शकत, कारण अतिशय आहे, व्हेरी हॉट आहे, तेवढा नाही जमत. सो हिअर एक्स्ट्रीमली कोणाबद्दल सांगत आहे, हॉट. चहा बद्दल कोण सांगत आहे, हॉट सांगत आहे. मग हॉट काय झाला, ऍडजेक्टिव्ह झाला. मग हॉट पण किती हॉट आहे, या हॉट ऍडजेक्टिव्हची इंटेन्सिटी किंवा स्ट्रेंथ किती हॉट आहे चहा, असं कोण सांगत आहे, एक्स्ट्रीमली सांगत आहे. मीन्स एक्स्ट्रीमली इज हिअर ऍडवर्ब ऑफ डिग्री. तर अशा प्रकारे सो दीज ऑल आर ओके, व्हेरी, टू, इनफ,
क्वाइट अँड एक्स्ट्रीमली आर नथिंग बट ॲडवर्ब्स ऑफ डिग्री. समजलं का गण्या? असे आहेत ॲडवर्ब्स ऑफ डिग्री. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.